तेव्हा कुठल्याही परिस्थितीत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये माणसांची वाहतूक होणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तिकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल यांच्यावर निशाणा साधलेला आहे। ट्विटरवरून त्यांनी राज्यपालांविषयी नाराजी व्यक्त केली आहे। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आमदार नियुक्तीच्या संदर्भात जो विलंब केलेला आहे त्यावरून त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। सीएम ठाकरे यांची जी आमदारकीची नियुक्ती आहे ती होत नाही, त्यामुळे ही नाराजी व्यक्त करत वेगळा सूचक इशारा त्यांनी दिलाय। संजय राऊत यांनी राज्यपाल रामलाल यांची आठवण काढणारा ट्विट करून आपली भावना व्यक्त केली आहे। यानंतर अकोल्यातून एक महत्त्वाची बातमी येते। अकोला जिल्ह्यात एकीकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या फेर तपासणीचे अहवाल निगेटिव्ह येत असताना दुसरीकडे नवे रुग्ण सापडत आहेत। जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत रविवारी आणखी भर पडली आहे। अकोला शहरातील एका 14 वर्षीय मुलाच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय। कोरोनामुळे 13 एप्रिलला मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचा हा मुलगा असून त्यांची चाचणी केल्यानंतर तो देखील पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलंय। त्याच्या बहिणीला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं। या दोघांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत। इकडे डोंबिवलीमध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतोय। 73 पैकी 49 कोरोनाचे रुग्ण डोंबिवली शहरातील आहेत आणि डोंबिवलीतील काही भाग हे हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेत। गांधारी, शहाड, गरिबाचा वाडा, गावदेवी मंदिर, नवेगाव, ठाकूरवाडी, कोपरगाव, सारस्वत कॉलनी, अंबिकानगर या भागातील रुग्ण असून 19 भागापैकी काही भाग हॉटस्पॉट म्हणून पालिकेने घोषित केलेत। मात्रेनगर, आयरेगाव, छेडा रोड, तुकाराम नगर, रेती बंद रोड, चिंचपाडा, भगवान नगर, खडकपाडा हे भाग डोंबिवलीतील कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेत। त्यामुळे या भागातील नागरिकांनी अधिक सजग राहणं, काळजी घेणं गरजेचं आहे। यावलमधील दहिगाव इथं आंध्र प्रदेशमधून कांदा भरण्यासाठी आलेल्या ट्रकचा किन्नर हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलंय। त्याच्या संपर्कात 19 जणांचा क्वारंटाईन करण्यात आलाय। आंध्र प्रदेशातील एका ट्रकवरील क्लीनरचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला, तर रिपोर्ट येण्याआधीच संबंधित क्लीनर हा हॉस्पिटलमधून पसार झाला होता। तेव्हा आंध्र प्रदेशात त्याचा शोध घेतला असता तो महाराष्ट्रात गेल्याचं समोर आलं। तो दहिगावात मिळाल्यानं एकच खळबळ उडाली। त्यामुळे या घटनेतून एक बाब समोर येते, ते म्हणजे ज्यांना ज्यांना क्वारंटाईन सांगितलेलं आहे त्या क्वारंटाईनचं पालन करणं गरजेचं आहे। क्वारंटाईनमध्ये त्यांनी कुठेही बाहेर पडायचं नाहीये, कारण ते इतरांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं। या क्लीनरच्या बद्दल सुद्धा हेच घडलेलं आहे। क्वारंटाईनमधून तो पळाला आणि तो पॉझिटिव्ह झाला, त्यामुळे इतरांच्या ते जीवावर बेतू शकतं, याचं भान बाळगणं गरजेचं आहे। यानंतर सोलापुरातून एक महत्त्वाची बातमी आहे। सोलापूरमध्ये आणखी एक रुग्ण कोरोना बाधित सापडलाय। कोरोना बाधित रुग्णामध्ये 69 वर्षीय महिलेचा समावेश आहे। कोरोनामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे। सोलापुरात कोरोना बाधितांची संख्या आता 15 वर पोहोचली आहे। 15 पैकी 2 रुग्ण मृत्युमुखी पडलेले आहेत, तर 13 जणांवर उपचार सुरू आहेत। मृत महिला 70 फूट रोडवरच्या भारतरत्न इंदिरानगरमधील रहिवासी आहे। त्यामुळे सोलापुरातला जो कोरोना बाधितांचा आकडा आहे तोही वाढतोय आणि मृत्युमुखी पडलेल्यांचा सुद्धा। जिल्ह्यातील आयसोलेशन वॉर्डमधील रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे आहे। आतापर्यंत एकूण 718 व्यक्तींना ॲडमिट करण्यात आले होते व त्यांची तपासणी करण्यात आली होती। त्यापैकी 505 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले आहेत। त्यापैकी 490 व्यक्ती हे निगेटिव्ह आढळले असून त्यापैकी 15 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत। यात आज आढळून आलेल्या महिलेचा समावेश आहे। आज नव्याने आढळून आलेली महिला रुग्ण 69 वर्षाची असून इंदिरानगर परिसरातली आहे। या महिलेचा आज उपचारादरम्यान सकाळी मृत्यू झालेला आहे। सदर महिला इंदिरानगर परिसरात राहत असल्यामुळे तेथील एरिया सील करण्यात आला असून कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे व तेथे प्रवेश व निकासास बंदी घालण्यात आलेली आहे। या भागात महानगरपालिकेमार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आलेले आहे। या महिलेच्या संपर्कातील प्रायमरी कॉन्टॅक्ट एकूण 8 व्यक्तींना तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलेले आहे व त्यांची तपासणी करण्यात येत आहे व इतर संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे। सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 15 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले असून त्यापैकी 2 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे व उर्वरित 13 व्यक्तींचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। या पार्श्वभूमीवर माझी सोलापूरकरांना विनंती आहे की त्यांनी घरातच राहावे
घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे स्ट्रिक्टली पालन करावे, महापालिकेमार्फत जे सर्वेक्षण करण्यात येत आहे त्या सहकार्य करावे, ज्यांना ताप, सर्दी, खोकला असेल त्यांनी स्वतःहून नजीकच्या दवाखान्यात जाऊन आपली स्वतःची तपासणी करून घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत स्वतःची कोरोना टेस्ट करून घेतली. कोरोनाचा कहर असताना लोकांपर्यंत सुविधा पोहोचवण्यासाठी सतत बाहेर फिरावं लागत असल्यानं त्यांनी ही टेस्ट करून घेतली आहे. आपल्यामुळे इतरांना धोका होऊ शकतो, त्यामुळे स्वतः खबरदारी घेत कोरोना टेस्ट त्यांनी करून घेतलेली आहे. त्यामुळे आणि त्यांची ही टेस्ट नकारात्मक आली आहे, निगेटिव्ह आली. बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांना ताप आल्यानं अमरावतीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आता त्यांच्या घशाचे स्वॅब तपासणीसाठी नेले असून त्याचा अहवाल येणं बाकी आहे. कोरोनाची टेस्ट करण्यासाठी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमधील प्रयोगशाळेला केंद्राची मान्यता मिळाली आहे. अंबाजोगाई, कोल्हापूर, बारामती, जळगाव, गोंदिया, नांदेड इथं प्रयोगशाळा केंद्र उभारण्यात आलंय. त्यामुळे आता बीडमध्ये कोरोनाचे निदान लवकर होणार आहे. या अगोदर स्वॅब पुणे आणि औरंगाबादला प्रयोगशाळेत पाठवलं जायचं, मात्र आता बीड जिल्ह्यात तपासणी प्रयोगशाळेला मान्यता मिळाल्यानं वेळ वाचणार आहे. अंबाजोगाईमधील वैद्यकीय महाविद्यालयात यापुढे कोरोनाची टेस्ट केली जाईल.